श्री स्वामी समर्थ हे 6 संकेत मिळाले म्हणजे स्वामींचे दर्शन झाल्यासारखे आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात भगवंताची पूजा करण्याला फार महत्त्व आहे। जर आपण मनापासून श्रद्धेने देवांची पूजा केली की देव आपल्यावर प्रसन्न होतात। तर आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया की खरंच देव आपल्या सोबतच आहे। देवपूजा करताना आपल्याला कधी-कधी संकेत मिळतात, पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो। आपण ती संकेत मानत नाही। आपल्या लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत। या संकेताचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहे, देवांनी आपली पूजा स्वीकारली आहे। 1. जेव्हा आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतो तेव्हा त्या अगरबत्तीचा धूर जेव्हा संपूर्ण घरात पसरला जातो आणि आपल्याला अचानक प्रसन्न वाटू लागते, तेव्हा समजून जावे की भगवंत आपल्या घरात प्रकट झाले आहेत। लवकरच आपले भाग्य चमकणार आहे। ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवू लागते। आपल्याला आपल्या घरातील वातावरण अगदी सुखद प्रसन्न वाटू लागते। 2. गरीब व्यक्ती आणि लहान मुले बऱ्याच वेळेला आपल्या दाराशी एखादी गरीब व्यक्ती किंवा लहान मुले काहीतरी मागायला येतात। त्यावेळेस जर तुमची देवपूजा झाल्यानंतर तुमच्या दारात कोणी काही मागण्यासाठी आले असतील तर समजून जावे की आपल्या दारात साक्षात भगवंत परीक्षा घेण्यासाठी आले आहेत। त्या दारात आलेल्या व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका। घरातील काहींना काहीतरी त्यांना जरूर द्या किंवा त्यांना जेवू घाला, कारण अन्नदानासारखे दुसरे पुण्य नाही। 3. आपण पूजा करताना देवाला प्रार्थना करणे आणि प्रार्थना करत असताना तुम्ही लावलेल्या दिव्याचा प्रकाश जर तेजस्वी झाला किंवा दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजून जा की भगवंत साक्षात आपल्या समोर आहे। आपण जी काही भक्ती केली, प्रार्थना केली ही भगवंतांपर्यंत पोचली आहे आणि भगवंताने देखील ती स्वीकारली आहे। हा भगवंताने स्वामींनी दिलेला संकेत आहे। अशा वेळी भगवंत स्वामी समोर असताना तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील, ज्या काही अडचणी असतील त्या देवासमोर सांगाव्यात। आपल्या सगळ्या अडचणी दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होतील। 4. शुभचिन्ह आपण बरेचदा पाहिले असेल की लावलेली अगरबत्ती किंवा धूप यांच्या धुरामुळे वेगवेगळे आकार दिसतात। तर आपण देवपूजा करत असताना जर झोप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये ओम किंवा स्वस्तिक चिन्ह किंवा आणखी कोणते शुभचिन्ह दिसत असेल तर समजून जावे की देव आपल्यावर खूपच प्रसन्न झाले आहे आणि लवकरच आपल्या सर्व अडचणी दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होणार आहे। 5. पाहुणे तर भक्तांनो, हिंदू धर्मामध्ये पाहुण्यांना देव मानले आहे। तुम्ही पूजा करताना जेव्हा अचानक कोणी पाहुणे आले तर समजा की साक्षात देव तुमच्या घरात प्रकट झाले आहेत। पाहुणे कोणत्याही रूपात येऊ शकतात, त्यामुळे पूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागावू नका। त्यांचे आदरातिथ्य करा आणि जमेल ती सेवा नक्की करा। अशाने देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देखील देतात। घरी आलेल्या पाहुण्याचा चुकूनही कधीही अपमान करू नका। त्यांचे मन दुःखी होईल अशी कोणतीही गोष्ट करू नका। 6. फुलांचा संकेत आपण देवपूजा करताना देवांना फुले अर्पण करतो। देवपूजा करताना अर्पण केलेले फूल जर आपल्या समोर पडले तर समजा की देव आपल्या पूजनाने खूप प्रसन्न झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला आहे। फुलांच्या रूपात आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत हे दाखवून आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर निघून जातील, चांगले दिवस येण्यास सुरुवात होईल असा संकेत देत असतात।
तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणते संकेत मिळाले तर समजून जावे की तुमच्या सोबत साक्षात स्वामी देव आहेत आणि तुमच्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दूर होणार आहेत. श्रोते हो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.